इतकंच काय, तुझ्या कुंकवाच्या जीवावर कोण उठलं होतं? आठव सखू. सकू सकू सकू. सासूबाई, मला क्षमा करा. तुम्ही द्याल ते कुठलंही दिव्य मी करेन, शिक्षा भोगेल. पण ज्या जिंगरोबामुळे माझ्या मामांजींना त्रास झाला, माझ्या आऊंना माळावर त्रास झाला, त्या जिंगरोबाची पूजा आरती मी करणार नाही. आऊ सासूबाई, जिंगरोबानी वाचवलेलं नाही आऊंना. उलट ते प्रायश्चित्त घेऊन आऊंचे प्राण जाणार होते. मी नाही करणार आहे जिंगरोबाची पूजा. काय चिरंजीव, लक्ष कुठे आहे? नाही बाबा, असं काही नाही. तुमची चुळबुळ तुमच्या तीर्थरूपांच्या नजरेतून सुटेल असं होणार नाही. सखूशिवाय चैन पडत नाही ना. दिगू, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. जसं चांगल्या घरात चांगल्या कुळात जन्म घेण्यासाठी पूर्व पुण्याही लागते, तसंच चांगला जोडीदार मिळायला भाग्याची साथ असावी लागते. आणि ते भाग्य तुला लाभलंय. तुला सखूसारखी अलौकिक गुण असणारी अर्धांगिनी लाभलीये. ती साधी नाहीये दिगू. विठुरायाचा तिच्या मस्तकावर हात आहे, पण जप तिला. हो. काय झालं बाबा? बाहेर कोणी आहे का? नाही म्हणजे मला तर नाही दिसलं. अरे नाही नाही, पाखरू फडफडलं. तू तू विश्रांती घे ना. मी जरा पाय मोकळे करून येतो. अरे मी गप्पा मारत बसलो ना तर तुझी विश्रांती होणार नाही. पडतो, आलोच मी. हा हो. विठुऱ्या, आज काही हो, पण मी खरं बोलणारच आहे. मी जिंगरोबाची पूजा नाही करू शकत. नाही बाबाजी, आऊंना जिंगरोबाने नाही, माझ्या विठुरायाने वाचवलंय. हे सगळ्यांसमोर बोलायला मोठं धैर्य लागतं पोरी. सखुताई बरोबर बोलतायत. बोलणारच. तो झिंगरोबा आपलं कुलदैवत अशा भयंकर भूल थापा मारायला लागलात आणि त्या निष्पाप जीवाला अशी भीती दाखवून तिला जर दाबायला लागलात तर तो कधीतरी उसळी मारेलच ना. असली सून आमच्या घरात चालली नसती. अरे अंगठ्या एवढी पोरगी आणि सासूला उलट बोलते होय. अहो पाटील, सकुताई खरं बोलायला घाबरत नाहीत. अहो साक्षात विठुराया त्यासनी बळ देतोय. गंगेच्या वक्ताला पाहिलं नाही का तुम्ही? ए जागल्या, आता तू मला शिकवणार होय र? हा, बाबाजीच्या विरोधात बोलणे एवढी मोठी झाली होय ती? स्पष्ट सांगणं म्हणजे आगाऊपणा नाही. हे कधी ना कधी बाहेर पडायलाच हवं होतं, जे आज पडतंय. सखू, आज संधी मिळाली आहे तेव्हा सगळंच बोलून टाक. सगळ्या कटू आठवणी बाहेर काढून मन स्वच्छ कर. अगदी बोल सखू. बाबाजी, आठवतंय ना, तुम्हीच म्हणाला होतात की कोणाचे तरी एकाचे प्राण जावे लागतील. मी मेले तरच आहो वाचतील, पण मी तर जिवंत आहे. सखू अंतिकू, यापैकी कोणाचा तरी एकाचा मृत्यू अटळ. आणि माझ्या आहोंना माझ्या विठुरायाने वाचवलंय. माझ्या
माझ्या विठुरायाने त्यांच्यावर कृपा केली आहे, तुमच्या या जिंगरोबाने नाही. ऐ ग देवा, ऐ ग. अरे शंभू बाळा, एवढ्या लांब चेंडू फेकू नकोस रे बाळा. आजी दमले ना, तिला बघ किती घाम आलाय हो ना. ही यमुना पण ना माझ्यावर सूडच उगवते. ह्या शंभू बाळाला माझ्या माथी मारून स्वतः तिथे चोंबडेपणा करायला गेली. शंभू बाळा खेळ खेळ, चेंडून खेळ. ये 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 शंभू बाळा, घे घे पकड. वत्सला, हो तू जरा दिगूच्या इथं बसतेस का? नीट लक्ष दे त्याच्याकडे. आलोच मी. हो. चला चला शंभू बाळा, आपण ना दिगू मामाकडे जाऊया. तिथे जाऊन खेळूया मामा सोबत. चला चला चला. हा बोल, तू असा घाबरलेला का? दादा काका, हो घाबरण्यासारखीच गोष्ट झालीये. म्हणजे ती पूजा कुणाची मांडली ठाऊक आहे का? आई आंब्याची. नाही, जिंगरोबाची. ते नागोजी बाबा खूप म्हणजे खूप दुष्ट आहेत आणि रमाई पण त्यांनाच साथ देते. बिचाऱ्या सखू वहिनींना जिंगरोबाची पूजा करण्याची बळजबरी करतायत. आता मला सांगा दादा काका, सखू वहिनी त्या आगुरी देवतांची पूजा कशा करतील हो? सांगा ना. त्या विरोध करतायत, पण सगळ्यांच्यात त्या एकट्या पडल्यात हो. विनू, शांत हो, रडू नकोस. अरे स्वतः विठ्ठल तुझ्या वहिनीचा पाठीराखा आहे, काही होणार नाही, काळजी करू नकोस. तू जा आत. आणि हे योग्य केलंस, हे सगळं तू मला सांगितलंस. दिगूला ह्या गोष्टी सहन होणार नाहीत. जा तू आज जा. हा डाव आहे काय मनोरमा आणि नागोजीचा? ए पोरी, काय बोलतेस तू? साक्षात जिंगरोबावर संशय घेते तू. आमच्या गुरुचा जिंगरोबाचा अपमान करतेस, आम्हाला जाहीर आव्हान देतेस. आहेस कोण ग तू? सखू, तुझी जीभ हासडे ना, जास्त चुरू चुरू बोलायला लागलीये. सगळ्या गावासमोर आम्हाला शेण खाऊ घालतेस. चल पूजा करायला घे, चाल. नाही सासूबाई, मी फक्त खरं तेच बोलते. हे बघ, तुझ्यामुळे गुरु झिंगरोबांचा कोप होईल. जागेवर न हलणार नाहीस. आणि इथले जिंगरोबाचे भक्त त्यांच्या भावना भडकतील आणि मग काय होईल? तवा येऊ नको आमच्याकडं वाचवा बाबाजी, वाचवा बाबाजी म्हणत. चल, बाबाजी सांगतायत तसं कर. मुकाट्यानं पूजा कर. नाही सासूबाई, मला क्षमा करा, पण मी आज सत्य तेच बोलणार आहे. कारण माझ्या सख्याची, माझ्या विठुरायाची तशी शिकवण आहे. ठोकोबांच्या मुखी तो म्हणतो, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माती हाणू काठी. आज ती खरेपणाची काठी मी हातात घेतलीये. आणि सासूबाई, मी कोणालाही काही बोलत नाहीये, फक्त खरं तेच बोलते. मी आज विठुरायाला स्मरून सांगते,
आजपर्यंत माझ्यावर, माझ्या मामांजींवर, आपल्या घरावर, या गावावर, या गावातल्या माणसांवर जी जी संकट आली, जो जो त्रास झाला ना, तो जिंगरोबाचा कोप होता की नाही ते माहिती नाही, पण तो बाबाजींचा कोप होता हे मात्र निश्चित. बाबाजींच्या कारस्थानामुळे सगळं अमंगळ घडलं हे मी खात्रीने सांगते. ही तर थेट बाबाजींवरती आरोप करते या. हो बरोबर आहे. थांबा थांबा, ऐका, कळलं पाहिजे काय खरं आहे काय खोटं आहे. जय जिंगरोबा. अगं ए मूर्ख मुली, काय बोलतेस तू? गप्पा बस. सासूबाई, आजपर्यंत मी गप्पच होते, तोंडातून एक शब्द तरी काढला का? पण आज मी बोलणार, कारण पुन्हा एकदा बाबाजींनी मला फसवलंय. कुलदैवत सांगून झिंगरोबाची पूजा करायला लावण्याचा प्रयत्न केला. अग्निशुद्धी आम्ही तुला आगीत ठेवणार, मग तुझ्यात असलेला इट्टू नामाचा जो काही कचरा आहे भस्मसात होणार आणि जळून तुझी राख होणार. याच बाबाजींनी अग्निशुद्धीच्या नावाखाली मला चितेवर जिवंत जाळण्याचा. बस गप्प बस, तोंड बंद कर. तुम्ही असं किती वेळ तोंड बंद ठेवाल? विनू, अरे बोल ना विनू, तू बोलतच नाहीयेस. झाली का पूजा? हो, म्हणजे होईलच. पूजेसाठी खूप माणसं गोळा झाली असतील ना रे गावात? हो, आज उत्साह असेल ना गावात, म्हणजे गाव भोजन, पुरणाची पोळी, मौज असेल ना गावात एकदम. हो. सखू आनंदात आहे ना? जिगरोबा, हो हो हो. अरे अरे नुसतं हो हो काय करतोयस? एरवी धावून धावून पिढीवर येऊन काही ना काही सांगायचं असतं तुला. मग आज अशी मोगम उत्तर का देतोयस? काहीतरी नक्की झालंय. तू परत आलास आणि बाबा तिथे गेले. काय ते स्पष्ट बोल. हे बघ, तुझा चेहराच सांगतोय की काहीतरी झालंय विनू. नाही रे दादा, काय नाही झालं. हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. इतका अस्वस्थ काय? कसं सांगू दादाला काय झालंय ते? अगं मी आज सांगते ना, थोरल्या मालकीनबाई सखुताईंच्या विरोधातच हाय. सखू तुझ्या दारात भिक्षा मागायला येईल, स्वतःला कोडे मारून घेईल. जोपर्यंत तू भिक्षा देत नाही तोपर्यंत सखू स्वतःला कोडे मारूनच घेईल. तुझा जीव शांत होत नाही तोपर्यंत तू भिक्षा देऊच नकोस. त्यांना कोडे खायला लागावेत म्हणून आदल्या रात्रीला धान्याचं पोता आणून दिलतं. ए मनोरमे, हे काय ऐकते मी? तुला काय झिंगरोबाने बाबाजीने झपाटला की काय? ओ त्या सकुताईसने बोलूच कुठे देत आहे? अहो सखुताईंचं तोंडच दाबलंय त्यांनी. पण आशानं सत्य दाबलं जाणार नाही. चल खाली उतर. ये. तर खाली चल, तिकडे चल, इकडे चल.
सासूबाई अहो मला बोलू द्या ना, सगळ्यांना खरं काही ते समजू द्या ना. अगं ये, स्वतःला काय हरिश्चंद्राचा अवतार समजतेस? हा ग बाबाजींनी तुझे सगळे अपराध पोटात घालून तुला तुला क्षमा केली, तुला सुरक्षा कवच दिलं. त्यांना तोंडाला येईल ते बोलतेस तू? उपकाराची अशी परतफेड करतेस? नाही हो सासूबाई, मी फक्त तुला ना विहिरीत ढकलून दे ना मी. अगं गुरु झिंगरोबांनी तुला सुरक्षा कवच दिलं, त्या देवाला तू वाटेल तसं बोलतेस? नाही, हे खोटं आहे. चिग्रोबानी कधीच मला सुरक्षा कवच दिलं नाही. उलट प्रत्येक वेळी त्यांनी माझा प्राण घेण्याचा प्रयत्न केलाय. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. त्या नाही, आता नाही. इशारा केला मगच दगड मारायचे. बापरे, इथं आता बाहेर गेली. काहीतरी जोरदार करायला पाहिजे. तुझं तर जीव घेईन तुझा. थांब म्हणत नाही, थांब. तुझ्या या सुनेनं गावातल्या या भर चौकात आमच्या गुरुचा जिंगरोबाचा अपमान केलाय आणि हे समजे त्याला साक्षी आहेत का नाही र? वय वय अरे मोठ्याने बोला की. हा, मग या अपमानाचं उत्तर आत्ता इथं द्यायचंय आणि ते तुम्हीच द्यायचंय. समजलं का? माझ्या अरे बाबाजी आपल्याला विचारतात की. विचारत नाहीत मग. ही खून आहे, आग पेटवायची. होय, आता हल्ला करायचा. तेव्हा हो सखूला दगड मारताहेत आणि तुम्ही तुम्ही पत्ताना आणायची सूचना आखलीत का? तेच म्हटलं, सखूच्या मदतीला तुम्ही जाणार नाही असं नाही होणार. सखू, काळजी करू नकोस, अंत आल्यात आता. आंबा, अरे बापरे, पंत आले. माझ्या दगड टाकून दे बाबा. ए, पंत आलेत. नीट वागा, नीट बोला. अरे काय करताय हे? फार गुण्यागोविंदानं राहणारं गाव, असा या गावाचा लौकिक होता, अजून आहे. याचा सगळा चिखल केलात तुम्ही. माझ्या सुनेवरती दगड फेकून तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. का? काय कारण? तिच्यावर दगड का फेकलेत? तिचा काय अपराध आहे? आणि तो अपराध सिद्ध झालाय आणि न्याय निवाडा करण्याची इथे एकाची तरी कुवत आहे का? तुम्हाला प्रतिवाद करायचा आहे ना?
तिच्या विचारांच्या विरोधात तुम्हाला बोलायचं असेल तरी आधी तिला तिचं म्हणणं मांडून द्यायला हवं ना. आणि विरोध विचारांनी करायचा, तोंड दाबून नाही. चल सखू. बोल बाळा, बोल. तुला जे म्हणायचंय ते कुणालाही न भीता स्पष्टपणे बोल. बोल. आणि ऐका रे, सत्याचा आवाज दाबू नका. ऐकायची हिंमत ठेवा. बोल बाळा. विठ्ठल विठ्ठल. ही नेमकं काय सांगेल आता तोंडही दाबता येणार नाही. हे नेमके नको तेव्हा उगवलेत. या म्हाताऱ्यानं तर माझी हत्यारच म्यान केली. आता ही पोरटी पुढं काय बोलते काय माहिती. या दुष्ट बाबाजींनी मला अग्निशुद्धीच्या नावाखाली धगधगत्या आगीत जाळून टाकण्याचा कट केला होता. मला जिंगरोबाच्या माळावर चितेवर ठेवलं होतं, पण माझ्या विठुरायाने कृपा केली. पाऊस पडला, आग विझवली, मी मला वाचवलं. कितीतरी वेळा यांनी माझ्यावर मारेकरी घातले होते, पण मला विठुरायाने वाचवलं. गंगा मावशीचा बळी देता देता बाबाजी माझ्याही जीवावर उठले होते. आम्ही बळी तर देणारच. मग माझा घ्या. गंगा मावशीला सोडा. गंगा मावशीला सोडा. विठुरायाने तर सुराची फुलमाळ केली, हे तुम्ही सगळ्यांनीही बघितलं. माझ्या विठुरायाचा राऊळ पाडता पाडता ते यंत्र माझ्या अंगावर घालण्याचा विचार होता बाबाजींचा. तेव्हाही माझ्या विठुरायानेच मला वाचवलं. प्रत्येक वेळी मला वाचवलं माझ्या विठुरायाने. पण त्याचं श्रेय या बाबाजींनी स्वतःवर तरी घेतलं, नाहीतर चिंगरोबाच्या नावावर खपवलं आणि त्याचा उदो उदो केला. नरपशूच्या वेळेस देखील हेच झालं. तो एक शापित मानव होता, असंच यांच्यासारखंच तंत्रमंत्र करणारा होता. माझ्या विठुरायामुळे तो शापमुक्त झाला. पण बाबाजींनी स्वतःचा उदो उदो करून घेतला.